अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 45. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात अन्या व तिचे घरचे आता द्विधा मनस्थितीत अडकले होते. तर सम्राट व त्याचे घरचे त्यांचेही असहायता पाहून गालात हसत होते आणि इथे नेमके काय चालू आहे हे न समजून प्रत्येकाकडे एकतर बघत असणारे हंसराज वेगवेगळे तर्कवितर्क लावत होते. शिवाय तिथे जमलेले ऑफिसमधले सगळे त्यांचे बोलणं ऐकून अन्यावर जळत होते आणि अन्या आपल्याच नशिबाला दोष देत होती. तर आत्तापासून पुढे अहो हे सगळं काय चाललंय आणि हे लोक आपल्या अन्याबद्दल काय बोलत आहेत, मला तर काहीच समजत नाही. सुमनताईंनी काळजीने अन्याच्या बाबांना प्रश्न विचारला. सुमन, मी तुला नंतर सगळं सविस्तरपणे सांगतो, पण आता थोडा वेळ शांत रहा. रवींद्र असं बोलून अन्याच्या बाबांनी अन्याला स्वतःकडे बोलवलं. अन्या, या लोकांनी हे सगळं ठरवून केलं आहे आणि आता आपण यामध्ये पुरते अडकलो आहोत. अन्याचे बाबा गंभीरपणे बोलले. पण बाबा, आपण या लोकांचं का म्हणून ऐकायचं? चला आपण घरी निघून जाऊयात. अन्या आपल्या बाबांचा हात पकडत धाडसाने बोलली. तेवढ्यात, लेडीज अँड जेंटलमेन, आज आमच्या कंपनीच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सगळे इथे जमलो आहोत. पण मला आता तुम्हाला आणखीन एक आनंदाची बातमी द्यायची आहे. अन्या तिच्या बाबांसोबत बोलताना बघून मिस्टर राठोड सावध झाले व मोठ्या आवाजात अनाउन्समेंट करत बोलले. त्यांचा आवाज ऐकून तिथे जमलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता पसरली. ती म्हणजे ते थोडा वेळ थांबून सगळ्यांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं. आपल्या सम्राट आणि अन्या यांचा साखरपुडा आजच इथे आपल्या सर्वांच्या साक्षीने होणार आहे. त्यांच्या घोषणेसोबतच एकच जल्लोष झाला आणि लोक टाळ्या वाजवू लागले. हे ऐकून अन्याच्या कुटुंबाला झटकाच लागला व ते आश्चर्याने मिस्टर राठोड यांच्याकडे बघू लागले. आणि अन्याला मात्र खूप मोठा धक्का बसला. तिने डोळे फाडून सम्राटकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच स्मित होतं. सगळीच परिस्थिती तिच्या विरोधात जात होती. ती काहीतरी बोलणार, विरोध करणार, पण आजूबाजूला उभे असलेले लोक तिचे मनोबल तोडत होते. अन्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि घाबरलेली प्रतिक्रिया स्पष्ट दिसत होती. तिला हे सर्व एक भयानक स्वप्न असल्यासारखं वाटत होतं. तिचं कुटुंबसुद्धा या अचानक झालेल्या घोषणेमुळे अवाक झाले. तर सम्राट मात्र विजयाच्या गर्वाने उभा होता. जणू सर्व काही त्याच्या इच्छेनुसार होत आहे. बाबा, हे सगळं काय आहे? ते असं माझ्या आयुष्याचा निर्णय कसा काय घेऊ शकतात? तुम्ही काहीच का बोलत नाही? अन्याच्या आवाजात थरथर होती. चेहरा दुःखाने आणि रागाने लाल झाला होता. तिचे डोळे वडिलांकडे उत्तराच्या आशेने बघत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर निरुत्तरता स्पष्ट दिसत होती. अन्य परिस्थिती खूप अवघड आहे, त्यांनी मंद आवाजात उत्तर दिलं. आपण विरोध केल्यास काहीतरी भयानक घडू शकतं. तिच्या वडिलांनी काही क्षण नजर खाली ठेवली, मग अलगद मान उचलली. काय घडू शकतो बाबा? या लोकांनी तुम्हाला धमकी दिली आहे का? पण यांच्या असल्या पोकळ धमक्यांनी आपण का घाबरायचं बाबा? आता जर आपण काही बोललो नाही तर मग तुम्हीच विचार करा, माझं काय होईल? हा माझं आयुष्य बर्बाद करून ठेवील. अन्या तिच्या बाबांना समजावत बोलली. अन्या, मला पण हे सगळं समजतंय, पण मी काय करू शकतो? माझा नाईलाज होतोय. रवींद्र खाली मान घालून बोलले. कसला नाईलाज बाबा? जर यांनी तुम्हाला धमकी दिली असेल तर आपण इथून डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन यांच्या विरोधात तक्रार करून, म्हणजे मग हे पुन्हा आपल्याला त्रास देणार नाहीत. अन्या गंभीरपणे बोलली. पण आपण जर इथून बाहेर पडलो तर आपल्या जीवाची काही खैर नाही. ते तिथे बघ. रवींद्र एका ठिकाणी बोट दाखवून बोलले आणि अन्याने त्या दिशेला पाहिलं तर तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. सम्राटची माणसे गेटजवळ हातात हत्यारे घेऊन उभी होती. हे पाहून तिला धडकीच भरली. तिला आपल्या जीवाची काही पर्वा नव्हती, पण आपल्या आईबाबा आणि भावाची काळजी होती. ती हे सगळं काय चाललंय इतका वेळ हा सगळा तमाशा बघत उभा असलेला मयूर थोड्या रागातच बोलला. मयूर, मी 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 तुला सगळं नंतर सांगते. तू आणि आईजवळ आता थांब बरं. असं म्हणत अन्या आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत बोलली. बाबा ठीक आहे, मी तयार आहे. ती आपल्या बाबांकडे बघून बोलली.
आणि तिच्या बाबांच्या डोळ्यात अश्रू आले. अन्या, मला माफ कर बाळा. एक बाप असून मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त होताना फक्त बघत बसण्यापेक्षा दुसरं काहीच करू शकत नाही. अन्याचे बाबा तिच्यासमोर हात जोडत बोलले, बाबा तुम्ही कशाला माफी मागताय? यामध्ये तुमची काहीच चुकी नाही. सगळी चूक ही माझीच आहे. खरं तर मी मुंबई सोडून इथे यायलाच नको होतं. जर मी हट्ट करून तुम्हा सगळ्यांना घेऊन इथे आलेच नसते, तर हे सगळं घडलंच नसतं. मी चूक केली ना, तेव्हा आता शिक्षा पण मलाच भोगावी लागेल. डोळ्यातील अश्रू पुसत अन्य ठामपणे बोलली आणि तिने एक नजर सम्राटकडे पाहिलं तर तो विजयी हसू आणून तिच्याकडेच बघत होता. त्याच्या चेहऱ्यावरील हसू पाहून ती स्वतःची खिन्नपणे हसली. खरंच जर त्यावेळी सारखं आजही अवी माझ्या मदतीला आला असता तर खूप बरं झालं असतं, ती स्वतःशीच बोलली. पण आज तो इथे येणार नव्हता. तिने त्याला आपलं तोंड कधीच दाखवू नको असं निक्षून सांगितलं होतं. मग तो आपल्या अन्याचा शब्द कसा काय मोडणार? सर, आज काहीतरी गोंधळ सुरू आहे. मी बाहेर आहे, त्यामुळे मला काही समजत नाही. पण तिथे कसला तरी गोंधळ नक्की चालू आहे. गेटच्या बाहेर एक धष्टपुष्ट व्यक्ती फोनवर बोलत उभा होता. एक काम कर, तू आतमध्ये जाऊन चेक कर. तिथे नेमकं काय सुरू आहे? जर काही गंभीर कारण असेल तर तुझ्या माणसांना घेऊन आतमध्ये जा. पलीकडील व्यक्ती गंभीरपणे बोलली आणि फोन कट केला. त्याच्या रूममध्ये भयंकर अंधार दिसत होता. तो आपल्या जागेवरून उठला व खिडकीतून बाहेर बघत बोलला, अरे सम्राट, तू असा बघतच उभा राहणार आहेस का? तू तुझ्या होणाऱ्या बायकोसाठी केलेली शॉपिंग घेऊन येणार आहेस की नाही? आणि ते डायमंड रिंग अन्याच्या बोटात कधी घालणार आहेस? का फक्त असंच बघत बसणार आहेस? निशा गडबडीने बोलली, हो हा आई, पण त्याआधी मला अन्याचा निर्णय तर जाणून घेऊ दे. नाहीतर आमचं लग्न झाल्यानंतर ती मला बोलेल की माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय तुम्हीच घेतले. सम्राट अन्याकडे पाहून कुत्सित हसत बोलला, काय अन्या, तू तयार आहेस ना आपल्या एंगेजमेंटसाठी? सम्राट अन्याकडे रोखून बघत बोलला, आता तू माझ्या पुढे दुसरा काही पर्याय ठेवलाच नाही. अन्या निर्विकारपणे बोलली आणि सम्राट हसला, अरे झाले ना आता तुझं समाधान? तिने आता संमती दिली आहे तर मग आता चांगल्या कामाला उशीर कशाला? तो सगून तिच्या हातात दे आणि ती डायमंड रिंग घाल तिच्या बोटात. निशा गडबड करत बोलली आणि सम्राटने अन्याकडे पाहिलं तर ते निर्विकार चेहऱ्याने सम्राटसमोर उभी होती. तिचे डोळे निराशेच्या सावलीत लपलेले, पण चेहऱ्यावरचा कठोरपणा काही हलत नव्हता. तिने हळूच आपला हात सम्राटच्या दिशेने पुढे केला आणि ते पाहून सुमनताई, रवींद्र आणि मयूर यांना गलबलून आलं. सगळेच थोडे विचलित दिसत होते, पण आता त्या परिस्थितीत ते काही करू शकत नव्हते. सम्राटने रिंग घेतली आणि हळूहळू ती अन्याच्या बोटाजवळ आणली. त्याच वेळी अन्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तिचं हृदय वेगाने धडधडू लागलं. तिचा श्वास अडकला आणि अचानक तिचा तोल गेला व ती सरळ खाली कोसळली. पार्टीतले सगळे थक्क झाले. एक क्षणासाठी सगळं थांबल्यासारखं झालं. तिथेच एका कोपऱ्यात उभा राहून फोनवर काहीतरी बोलणारा अनोळखी माणूस हे सगळं बघत होता. अन्याला खाली पडलेली पाहून त्याने हलकासा इशारा केला आणि त्याच्या साथीदारांनी धुराचे गोळे हवेत फेकले. क्षणातच पार्टीत धूर पसरला आणि तिथे गोंधळ उडाला. सगळेच पडापड करत बाहेर पडू लागले. धूर पसरल्यावर एकच गोंधळ झाला होता. लोक बाहेर पडत होते, घाबरून आटाओटा करत होते. त्या गडबडीत सम्राट आणि त्याचे आईवडील अन्याला शोधू लागले, पण धुरामुळे ती काही दिसेना. हळूहळू धूर कमी झाला आणि त्या लोकांनी पुन्हा जागेवर पाहिलं तर तिथे अन्या नव्हती. अन्या कुठे आहे? सम्राटची आईने घाबरून विचारलं. सम्राटच्या चेहऱ्यावरची काळजी आता स्पष्ट दिसत होती. त्याने आजूबाजूला पाहिलं. अन्या कुठेच दिसत नव्हती. ती धुरात लपलेली होती. ती पण आता दिसत नव्हती. सुमनताई, रवींद्र आणि मयूरही गायब झाले होते. आता सम्राटच्या मनाला काहीतरी गडबड आहे हे उमगलं होतं. अन्या अचानक कुठे गायब झाली? तिचे घरचेही नाहीत. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं आणि एक क्षणभर तो गोंधळूनच बघतच राहिला. सोडा, सोडा मला, कुठे घेऊन जात आहात तुम्ही? अन्याची आई घाबरलेल्या आवाजात ओरडत होती. तिच्या डोळ्यांमध्ये भीती स्पष्टपणे दिसत होती व सोबतच अन्याची काळजीही होती. ती गाडीतील माणसांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. माझी अन्या कुठे आहे? तुम्ही तिला काही केलं तर नाही ना?
सुमनताई एकसारखी बडबड करत होती, पण त्यांच्या बोलण्याचा त्या माणसांवर काहीच परिणाम होत नव्हता. ती काहीच न बोलता फक्त गाडीच्या समोर बघत शांत बसले होते. रवींद्र, अन्याचे बाबा थोडे शांत होते, पण त्यांच्या डोळ्यात भीती आणि काळजी स्पष्ट दिसत होती. त्यांचे हात हलकेच थरथरत होते आणि ते सतत आजूबाजूला पाहत होते, पण त्यांना काहीच समजत नव्हतं. ती माणसे कोण आहेत आणि त्यांना कुठे घेऊन जात आहेत, या सगळ्यांचा विचार त्यांच्या डोक्यात फिरत होता. तर मयूर, अन्याचा भाऊ, प्रश्नार्थक नजरेने त्या माणसांकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळाचे भाव दिसत होते. तेवढ्यात अचानक गाडी थांबली. अन्याची आई, बाबांनी आणि मयूरने घाबरून बाहेर पाहिलं तर सगळीकडे एकदम काळाकुट्ट अंधार होता आणि खिडकीतून बाहेरचं काहीच दिसत नव्हतं. फक्त गाडीच्या प्रकाशातून समोरची ती गाडी दिसत होती आणि गाडीतून एक व्यक्ती बाहेर उतरला. तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता. त्याचा आवाज एवढा स्पष्ट ऐकू येत नव्हता, पण तो कदाचित इथली परिस्थिती सांगत असावा असं त्याच्या हातवाऱ्यावरून जाणवत होतं. हे कोण लोक असतील जे अन्याच्या परिवाराला घेऊन जात होते? आणि सम्राटला अन्याय दिसली नाही तर तो काय करेल? तर बघत राहा पुढील भाग. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.